नमस्कार, नमस्कार, नमस्कार. माझ्या सगळ्या मित्रांनो, तुम्हाला आज साठी धन्यवाद देतोय की तुम्ही आज सेशन पाहताय, कारण आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि जवळजवळ जर तुम्ही बघाल तर मार्केटनी जोरदार असं डाऊन ट्रेंड दाखवलेलं आहे. गेले 5 ते 6 दिवस जर आपण बघू तर नुसता तो खालीच चाललाय. इथून जो सुरुवात झालेला आहे, इथून इथून डाऊन 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 होतच चाललेलं आहे. इथून जो सुरुवात केली त्यांनी, ठीक आहे, सरळ सरळ खाली खाली होत चाललंय आणि एक ट्रेंड लाईन जर बघाल ना तुम्ही, ते एक ट्रेंड लाईन आहे ना त्याने त्या लावलेली आहे. ट्रेंड लाईन नुसारच तो खाली खाली येत चाललाय. दिसलं? एक मिनिट हा, रिमूव्ह करतो मी हे सगळ्या लाईनी पहिल्या सर्वप्रथम. जर नीट बघाल मित्रांनो, तर ह्या लाईन मध्येच म्हणजेच प्रत्येक वेळेला तो प्रत्येक वेळेला तो ही ट्रेंड लाईनला त्यांनी सपोर्ट घेतला आणि हा हाय बघा रिसेंटली, तो हायला सपोर्ट करत करत तो एक खाली खाली येत गेलेला आहे आणि आता तो मेजर सपोर्टला येऊन पोहोचलेला आहे. मेजर सपोर्ट काय आहे तर तुम्हाला एक तासाच्या चार्टवर दाखवतो. मेजर सपोर्ट जर बघाल, दिसलं, तीच ट्रेंड लाईन आहे पूर्णपणे. त्या पद्धतीने सगळ्या पद्धतीने ती चालत 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 तिथे आलेली आहे आणि आता जर तुम्ही बघाल, एक मेजर लेवल सुद्धा आहे 25,500चा. दुसरं जर नीट बघाल, इथून तिथूनच खाली गेलेली आणि इथून जेव्हा ही ब्रेक केला ना, ती लाईन त्यांनी, आणि हा गॅप आहे बघा, छोटासा गॅप आहे. गॅप काय आहे तो बुलिश गॅप आहे आणि तिथून परत वर गेलो जाऊन तर त्या पद्धतीने तिथे गेलेलं आहे, तिकडे गेलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला बघायचं की काय होतंय नेमकं इथे या सपोर्टला, ज्या 25,500च्या लेवलला काय होईल, त्याच्यासाठी आपण तयारी करायची आहे की जेणेकरून आपल्याला जो आपला व्ह्यू आहे त्या व्ह्यू नुसार मार्केट प्लॅन करेल. ठीक आहे, ट्रेंड लाईन काढून टाकतो मी आणि आता आजचा जो आपला रेड झोन आहे तो आपण सुरुवात करू. रेड झोन काय आहे मित्रांनो, तो रेड झोन आहे आजचा जो लो आहे 25,992 आहे बघा. आणि जो जो स्विंग आहे, हा स्विंग दिसतोय तुम्हाला, तिथूनच बघा फिरलाय तो 25,080 ते 25,070. ठीक आहे, हा जो स्विंग आहे हा आपण रेड झोन मार्क करूया. त्यानंतर पहिला रिसेंट जो त्याचा हाय आहे तो, त्यानंतर आजचा जो हाय त्याने बनवला तो आपण मार्क करू. हे जे रिसेंट हाय आहेत तेच आपल्याला काय करतील, रेजिस्टन्सचं काम करणार आहेत मित्रांनो. या 3 लेवलसाठी आपण अप साईडला आपण बघतोय आणि त्यानुसारच समजा जर का त्यानुसार जर आपण खालच्या लेवल पण आपण एकदा ड्रॉ करूया, 1 तासाच्या टाइम फ्रेमवर जाऊन ते 1 तासाच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर डाऊन साईडला येतोय 440, 450, 400.
आणि हा बघा गॅप आहे जो दाखवायचा प्रयत्न करत होतो मी, की जेणेकरून तो गॅप फिल जर झाला तर काय होईल, तर वर जाण्याचा चान्स आहे मित्रांनो इथून. ठीक आहे. चला तर मग आता पूर्ण आपण आपल्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. 5 मिनिटानुसार जर बघितलं तर हा मार्केटचा आपल्याला काय झालंय, एक रेड झोन मिळालेला आहे. रेड झोन म्हणजे काय, नो ट्रेडिंग झोन, की जिथे आपल्याला ट्रेड करायचा नाही. 25,492 जो आजचा लो आहे, आणि 25,570 या रेंजमध्ये जवळजवळ नाही म्हणाला तर एक 80 पॉईंटचा रेड झोन आहे. आणि रेड झोन जर त्यांनी, आणि ही ट्रेंड लाईन आहे जी मी तुम्हाला दाखवली ती माझी जरा ड्रॉइंग, ही जी ही जी ट्रेंड लाईन आहे, ही जी ट्रेंड लाईन जी आली, ठीक आहे, इथे टप्पा खाऊन जर ब्रेक केला तरच मात्र 25,600, 25,677 आणि 25,720 हे पहिला, दुसरा, तिसऱ्या टार्गेटसाठी जाऊ शकतो. आणि जर इथून टाइमपास करून ब्रेक केलं पाहिजे तरच हे टार्गेट ओपन होईल. आणि समजा जर का गॅपअप जर झालं, गॅपअप जर झालं, ठीक आहे, तर गॅपअप जर झालं तर साईडवेज होण्याचे चान्सेस आहेत मार्केटला वर जाण्यापेक्षा, कारण हे होईल. पण त्याच्या विरुद्ध जर गॅपडाऊन जर झालं तर मात्र गॅपडाऊन होऊन जर बुलिश मोमेंटम घेतली, ठीक आहे, आणि रिसंट हाय जर ब्रेक केला ना त्यांनी, तर वर जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्या मागचं कारण काय, तर मोठ्या सपोर्टला आलेलं आहे मार्केट. मोठा सपोर्ट काय आहे, 25,440ला मोठा सपोर्ट घेऊन 2-3 वेळा गेलेला आहे. 25,400 पर्यंत आहे हा चांगला सपोर्ट, आणि या सपोर्टला घेऊन मार्केट वर जाऊ शकतो. आणि जर गॅप डाऊन झाला तर वर जर गेले, बुलिश मोमेंटम जर बनवली, तर मे बी 25,600, 25,700 पर्यंत इझिली जाऊ शकतो. तर त्यासाठी आपण उद्याचा प्लॅन बनवतोय. आणि जर रेजिस्टन्स करून जर गॅप डाऊन जर झाला तर मात्र इथे थोडासा टाइमपास करून एक पुल बॅक घेऊन जर खाली गेला, जो डेली कॅन्डलची म्हणजे जी दिवसाची कॅन्डल असेल उद्या सकाळची, जशी ही कॅन्डल कशी मोठी झाली बघा, ही कॅन्डल जशी बनली आणि या कॅन्डलला जसा ब्रेक केला, ब्रेक केल्यानंतर त्यांनी काय केलं, एकदम तिलाच परत भेटायला आलेला बघा. भेटायला आल्यानंतर खालीच गेला. त्याच पद्धतीने जर उद्याची कॅन्डल जी होईल, ती कॅन्डलचा लो जर ब्रेक केला तर मात्र खाली जाऊ शकतो. आणि हाय जर ब्रेक केला आणि हा रेड झोन जर तोडला थोडासा टाइमपास करून, तर वर जाण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो. उद्या शुक्रवार आहे, त्यामुळे पोझिशन त्या पद्धतीने करा की जेणेकरून फ्रायडेला काय होतं, की सॅटर्डे संडेला तुम्ही जर ते कॅरी फॉरवर्ड घेऊन नका जाऊ. पोझिशन तिथल्या तिथे क्लोज करून जावा, जेणेकरून तुमचा शनिवार आणि रविवार खूप आनंदात जाऊ. ठीक आहे. मार्केटमध्ये मित्रांनो, ट्रेंड लाईन, प्राइस प्राइस ऍक्शन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं आहे. आणि शिकून जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला काय होईल, तुम्ही जास्त ॲक्युरेट ट्रेड मारायला सुरुवात कराल. चला तर मग आपण बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीचे सर्वप्रथम आपण लेवल रिम्यूव्ह करून टाकू. आणि लेवल रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला जर चार्टवर नीट जर बघाल, तर चार्टवर बघा, हा एक बॉटम बनलेला आहे आणि हा एक बॉटम बनलेला आहे. काय झालंय, तर बॉटमला त्यांनी रिस्पेक्ट दिला आणि तिथे थांबलेला आहे तो. जर उद्या हा बॉटमला रिस्पेक्ट देऊन जर आजचा हाय ब्रेक केला, जो रिसंट हाय ब्रेक केला, तर निफ्टीमध्ये सुद्धा बँक निफ्टीमध्ये पण वर जाण्याचे चान्सेस आहेत. आणि ह्यानी पण त्याच पद्धतीने एक ट्रेंड लाईन बनवली आणि ट्रेंड लाईननीच येतोय. दिसलं, ट्रेंड लाईननीच तो खाली खाली येत गेलेला आहे. आणि आता एक डबल बॉटम बनवलेलं आहे. तर बघूया उद्या डबल बॉटम तो सस्टेन होतो का. आणि सस्टेन जर झाला तर उत्तम, आपण त्या पद्धतीने करणार आहोत. चला तर मग त्याचा आजचा आपण 57,522 ते 57,000, 57,163चा जो त्यांनी रेड झोन बनवलाय, त्या रेड झोनला आपण मार्क केलेला आहे मित्रांनो. आणि जर या रेड झोन मध्ये जर येत असेल तर काय करायचं, तर त्या टायमाला आपल्याला तिथे ट्रेडिंग नाही करायचे. तर तिथे आपल्याला थांबायचं असतं, की ठीक आहे रेड झोन आहे, रेड झोन जेव्हा ब्रेक करेल वर किंवा खाली, तर मात्र मित्रांनो आपण त्यानुसार आपण त्याच्यात करणार आहोत.
ते हे रेजिस्टन्स आहेत. रेजिस्टन्स सर्वप्रथम आपण मार्क करू. 57,000. 57,900चा आपण एक करणार आहोत. त्यानंतर 58,000 जो आहे राऊंड लेवल आपण घेऊया. आणि त्यानंतर आपण 58,120 ची लेवल, ह्या तीन आपण टार्गेट काढतोय किंवा त्याला आपण रेजिस्टन्स काढतो. आणि त्याच पद्धतीने जर खालचे आपण बघितले तर 57,400, 57,300 आणि 57,200 या राऊंड लेवल आहेत. पण त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, इथे जी काय ओपनिंग होईल त्यानंतर थोडासा टाइमपास करून जर ब्रेक केला, पुल बॅक घेऊन जर ब्रेक केला, तरच या खालच्या लेवल ओपन होत आहेत. 57,522 जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपल्याला ह्या लेवल, तीन लेवल ओपन होऊ शकतात. आणि त्यासाठी मार्केट जाऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने जर हा जर ट्रेंड लाईन आहे, या ट्रेंड लाईनला टाइमपास करत जर ब्रेक केला आणि 57,750च्या वरती जर गेला, तर 57,900, 58,120 या तीन लेवलसाठी इझिली जाऊ शकतो. उद्या मार्केट मध्ये फ्रायडे असल्यामुळे मित्रांनो, त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड करा. तुमची पोझिशन साईज त्या पद्धतीने करा. प्राइस ऍक्शन बघा. कॅन्डलस्टिकचं पॅटर्न बघा, काय बनतंय का सपोर्टवर. जसं हा बॉटम, डबल बॉटम झालाय, तर मे बी हा डबल बॉटम सस्टेन होतोय काय. उद्या जर गॅप डाऊन जर झाला, तर गॅप डाऊन जर झाला आणि गॅप डाऊन होऊन जर रिसेंट हाय ब्रेक करतोय, तर मोठा बुलिश मोमेंटम येऊ शकतो. जसं आज सुद्धा आलेला होता. या आजच्या कॅन्डल पर्यंत सहज जाऊ शकतो. पण जर गॅपअप जर झाला, तर गॅपअप जर झाला तर साईडवेज जाऊ शकतो मार्केट. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण उद्याचं व्ह्यू आपण बनवलेलं आहे. मार्केट सपोर्टला आहे, मोठ्या सपोर्टला आलेलं आहे. तर सपोर्टला आल्यानंतर त्या सपोर्टला रिस्पेक्ट देण्याचे तितके चान्सेस आहेत मार्केटमध्ये. चला वळूया आपण सेन्सेक्सकडे. सेन्सेक्सचं सर्वप्रथम ड्रॉइंग रिमूव्ह करतो. सेन्सेक्सची तर आज एक्सपायरी होती, आणि एक्सपायरीला त्यांनी जो मोमेंटम द्यायला पाहिजे तो त्यांनी सहज दिलेला आहे. तर बघाल, सेन्सेक्स मध्ये पण त्याच पद्धतीने एक मोठी कॅन्डल बनली बघा. आणि जशी ती कॅन्डल ब्रेक केली, त्यानुसार त्यांनी त्या कॅन्डलच्या लोलाच पकडत 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 तो बॉटमला आलेला आहे. आणि बॉटमला जाऊन तो एक झिगझॅग बनलेलं आहे त्याचं, आणि तिथे जाऊन थांबलेलं आहे. हा सुद्धा पण तुम्ही बघितलात मित्रांनो, तर ह्यानी पण काय केलंय बघा. एक लाईन, जसं निफ्टीचं चॅनल आहे त्या पद्धतीनेच त्या लाईनलाच, हायला रिस्पेक्ट देत 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 तो खाली आलेला आहे. आणि उद्या समजा जर इथून टाइमपास करून जर वर गेला, तर मात्र हाई जी लाईन आहे, ही आजची जी आहे हाय 83,800, त्याला पर्यंत तो सहज जाऊ शकतो मित्रांनो. कारण तसं त्यांनी ती मोठी तेवढी कॅन्डल बनवलेली आहे आज. ठीक आहे, उद्यासाठी आपण बघूया. सर्वप्रथम आजचा लो, आजचा लो मार्क करतो. आणि त्यानंतर त्याचा 83,237 आहे, तर आपण 83,200 पकडू. त्या मागे लॉजिक काय आहे, तर राऊंड लेवलला मार्केट चांगला रिस्पेक्ट देतो म्हणून. आणि त्याच पद्धतीने आपण वरची जी आहे ती 500ची लावून ठेवूया आपण. राऊंड लेवलची रेड झोन इथे आहे. त्या रेड झोन साठी आपल्याला सेन्सेक्स मध्ये काम करायचं नाही आहे, रेड झोन मध्ये. ठीक आहे, जेव्हा आपण हा रेड झोन जेव्हा ब्रेक करेल, हा रेड झोन जेव्हा ब्रेक करेल त्यावेळेलाच आपण त्याच्यात एंट्री मारणार आहे. मग तो ब्रेक करेल, वरती असेल किंवा खाली असेल, कुठल्याही दिशेने असेल, तिथे आपण त्याच्यात काम करणार आहोत. हा पहिला टार्गेट.
आणि हा दुसरा टार्गेट. हा जर तुम्ही नीट बघाल तर हा तिथे जाण्याची फुल तयारी होती आज. आणि 84,000 फायनल टार्गेट त्याचा होऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने खाली जर बघितलं तर खालच्या ज्या लेवल्स आहेत त्या 83,000, 82,800 आणि 82,800 पर्यंत येऊ शकतो. आणि एक तासाच्या टाइम फ्रेमवर जर बघतो जरा काय होतंय का, त्याला सपोर्ट कुठे, येस, तिथेच सपोर्ट आहे बघा. आणि हाच आहे गॅप आहे. तो गॅप फिल पण करू शकतो. तर त्या गॅप साठी पण आपण एकदा करून ठेवूया. तर हे सेन्सेक्स साठी आहे. ठीक आहे. सेन्सेक्सनी जर का उद्या प्राइस ऍक्शन करून जर ब्रेक करतोय, पुलबॅक करून जर ब्रेक करतोय, तर 83,000 डायरेक्ट होईल. 83,850 आणि 82,728 पर्यंत जाऊ शकतो. आणि जर का त्यांनी इथेच थोडासा टाइम करून हा जर ब्रेक केला 83,500, तर 83,750 जो आजचा हाय आहे, 83,850च्या आसपास आणि 84,000, ह्या तीन लेवल ओपन होतात मित्रांनो सेन्सेक्समध्ये. मित्रांनो, निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा अनालिस आणि सेन्सेक्स अनालिस तुम्हाला कसं वाटलं, प्लीज कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून तुमच्या कमेंट मला खूप महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ करण्यासाठी खूप जणांची मला मदत लागते. त्या सगळ्यांसाठी धन्यवाद आणि थँक्यू. तुम्हा सगळ्यांचं थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.